आगामी काळात होळी, धुलीवंदन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रंगपंचमी व रमजान त्या सणाच्या अनुषंगाने रोहा तालुक्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सण साजरे करावे असे आवाहन रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले। या सर्व सणानिमित्त सायबर गुन्हे शाखा व पोलीस यंत्रणा सतर्क असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत। गावात येणारे प्रत्येक वाहन हे रस्त्यावर न लावून देता व्यवस्थित रस्त्याच्या बाहेर पार्किंग करून पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले। पोलीस ठाणे हद्दीतील एसटी स्टँड आवारात दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली आहे। रोहा पोलीस ठाणे ते वरचा मोहल्ला, अहिल्ये हदीस मस्जिद, फिरोज टॉकीज, बोरी गल्ली, आडवी बाजारपेठ, 332 नाका, येवले कॉर्नर, एसटी स्टँड, नगरपालिका नाका, रायकर पार्क नाका असा रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्च दरम्यान रोहा पोलीस ठाणे 2 अधिकारी, 15 अंमलदार, कोल्हाड पोलीस ठाणे 1 अधिकारी, 5 अंमलदार तसेच आरसीपी पाठवून मानगावकडील 31 अंमलदार हजर होते अशी माहिती रोहा पोलिसांनी दिली आहे। रोहा नागरिकांना माझं असं सांगणं आहे की होळी, धुलीवंदन आणि येणारा पवित्र रमजान सण या निमित्ताने कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, अबाधित राहावी म्हणून आम्ही गावामध्ये एक रूट मार्च काढलेला होता। त्या संदर्भात इतकं सांगायचं आहे की येणारे सण गुण्यागोविंदाने एकमेकांना सहकार्य करून साजरे करायचे आहेत। त्यासाठी आम्ही हा रूट मार्च काढला। तसेच योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। रोहावासीयांना माझं आव्हान आहे की येणारे सण हे शांततेमध्ये आणि एकमेकांच्या खेळीमेळीने साजरे करावे आणि त्यासाठी आम्ही इथे त्यांच्या सेवेस सदैव तत्पर आहोत। तसेच अजून मला एक सांगायचं होतं की गावामध्ये जे येणारे वाहनं वगैरे आहेत ते रोडवर अस्ताव्यस्त उभे केलेले असतात। त्या संदर्भात पण आम्ही एक मोहीम आखलेली आहे की त्यांनी ती वाहनं जी आहेत रोडवर पार्क न करता रोडच्या बाजूला पार्क करावी, जेणेकरून प्रत्येक नागरिकला येण्या जाण्यासाठी व्यवस्थित होईल। बस वगैरे येतात तिथं परत थांबून राहतात, तशी अडथळा न येता इव्हन जे हॉकर्स आहेत, हॉकर सुद्धा रस्त्यावरती येतात, त्यांनाही आम्ही काल 1-2 दिवसांनी बोलून सांगणार आहे की मागे घ्या आणि व्यवस्थित सर्वांना येण्या जाण्यासाठी जागा करा। तरी पण जर 2 दिवस सांगून जर ऐकले नाही तर त्यांच्यावरती पुढे कारवाई करण्यात येईल। तरी नागरिकांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि नागरिकांना सहकार्य करावे आणि शांततेत आपले सण साजरे करावे। मी कुठल्या धर्माबद्दल आक्षेपार्ह जर भाष्य करत असेल तर त्यासाठी आमच्या पोलिसांची नजर एक सायबर टीम आहे, ती सुद्धा लक्ष देऊन आहे आणि त्याच्यावर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू शकतो। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।